तरी खरं सांगू, भोरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीची अत्याचाराच्या नंतर झालेली निर्घृण हत्या ही एक घटना नाहीये. हे आपल्या समाजाच्या आत्म्यावरची खोल जखम आहे. एक भडभडती जखम जी पुन्हा पुन्हा होतीये. फक्त शहर बदलतंय. या घटनेचं 36 सेकंदाचं सीसीटीव्ही फुटेज जेव्हा बघितलं ना, तेव्हा काळीज पिळवटून गेलं. आता हे तुम्हाला सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो. 4 वर्षाचं लेकरू ते, हातात बाहुली घेऊन खेळण्याचं वय तिचं. आजोबांचा हात धरावा तसं ते लेकरू 65 वर्षाच्या त्या नराधमासोबत विश्वासानं चालत होतं. तिला काय माहितीये, माणसांच्या चेहऱ्यातला राक्षसाचा तिने हात धरलाय. त्या नराधमानं तिला गोठ्यात नेलं आणि आपल्या वासनेची शिकार बनवलं. ज्या गोठ्यात जनावरं राहिला असतात तिथं त्यांना सुद्धा काहीतरी नीतिमत्ता असते. पण या जनावरांना आधी तिच्या देहाचे लचके तोडले. त्यानंही समाधान झालं नाही म्हणून तिचा ठेचून मारलं. केवढा आघात झाला असेल त्या लेकरावर. किती ओरडली असेल ते. कुणाकुणाला हाका मारल्या नसतील. कुणीतरी येईल वाचवेल म्हणून, पण नाही कोणी आलं. जीव गेल्यावर त्या नरकासुरानं तिला सोडलं. काय गुन्हा होता तिचा? एवढाच की त्या लेकरानं बाईच्या शरीरानं जन्म घेतला होता. आज त्या लेकराच्या आईचा आक्रोश फक्त तिचा एकटीचा नाहीये, तो प्रत्येक घरातल्या आईचा आहे. प्रत्येक बापाच्या छातीत धडधडणाऱ्या त्या भीतीचा आहे. याआधी त्या नराधमानं एकीला आपल्या वासनेचं शिकार बनवलं, जेलमध्ये डांबलं. पण पॅरोल नावाच्या मानवतेनं जेलमधून डांबलेलं हे जनावर व्यवस्थेनं बाहेर काढलं. बाहेर आल्यावर पुन्हा त्यानं तेच केलं. अरे, ज्यांची विकृती तुरुंगाच्या भिंती बदलू शकत नाही त्यांना बाहेर सोडलं कसं जातं हा सवाल आहे. पॅरोल हा शब्द तुमच्या कागदावरची माणुसकी असेल कदाचित, पण ज्यानं माणुसकी सोडली आहे, ज्यांच्यातला माणूस मरून गेलाय, त्यांना कसली आली माणुसकी? त्यांना कसली दाखवायची मानवता? इथला कायदा नराधमांच्या मनात धाक निर्माण करू शकत नाही. कसा करेल तुम्हीच सांगा. जिथं बलात्कारी नराधम राजकीय फायद्यासाठी पॅरोलवर सोडले जातात, जिथं अनेक मुलींच्या शरीराचा घास घेणारा गुरमीत राम रहीम 8 वर्षाच्या कालावधीत एकूण 405 दिवस तुरुंगाच्या बाहेर राहतो. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम जेलमधून पॅरोलवर 2 वेळा बाहेर येतो. 2 वेळा त्याला वैद्यकीय जामीन मिळतो. हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला सांगलीतला संजय माने पॅरोलवर येतो. बाहेर आल्यावर 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार करतो. गुन्हेगार कायद्याच्या पळवाटा शोधून जेलमधून बाहेर येण्याचे सगळे प्रयत्न तो अवलंबतो. आणि त्याला जेव्हा कळतं ना आपण येऊ शकतो बाहेर, हे बघितल्यावर सांगा ना, कशाला कुणाला कायद्याचा धाक राहिलो? आम्ही ओरडून, तुम्ही मेणबत्त्या पेटवून, 2 अश्रू ढाळून, सोशल मीडियावर संतापाच्या 4 पोस्ट टाकून गेलेलं त्या आई बापाचं लेकरू परत येऊ शकणार नाही हे माहिती आहे. तुम्ही म्हणाल 2 दिवस तुम्ही चर्चा कराल, पुन्हा सोडून उद्याचा विषय येईल. पण तरीही उद्याचा बळी रोखला जावा म्हणून आपल्याला ओरडावं लागेल. व्यवस्थेला सवाल विचारावा लागेल. हा आक्रोश न्याय व्यवस्थेच्या, कायदे बनवणाऱ्यांच्या, त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या बधीर कानांवरती आघात करावा लागेल. त्यासाठी ओरडावं तर लागेल ना. पण बाळा, खरंच आम्हाला माफ कर. या कायद्याच्या राज्यात आम्ही तुला वाचवू शकलो नाही. आज त्या आईचा आक्रोश, त्या नातेवाईकांचा आक्रोश महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकतोय. वेगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होंडराव आहेत. आणि आपल्यासोबत लेखक ब्लॉगर समीर गायकवाड सुद्धा आहेत. मी चर्चेची सुरुवात करणार आहे वर्षाताईंपासून. ती याच्यासाठी, ताई, फक्त शहरं बदलतायत,
आणि नराधमांचे चेहरे बदलत आहेत, पीडित बदलत आहेत, परिस्थिती बदलत नाही आहे. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्याला मी कायद्याचं राज्य म्हणतो, कायद्याच्या या राज्यामध्ये या नराधमांना कायद्याचा धाक उरलाय का? नाही, तो उरणार नाही. त्याचं कारण असं आहे की 23 नंतर रिपोर्टच अपलोड झालेला नाही. किती गुन्हे दाखल झाले त्याची माहिती आपल्याला नाही. चाइल्ड राईट कमिशन 2025 पासून अस्तित्वात नाही. रिसेंटली एक कोणीतरी मेंबर नेमले आणि 26 मध्ये काहीतरी बालविवाहावर चर्चा झाली असं ऐकण्यात आलं. चाइल्ड राईट कमिशन ह्या नवीन सरकारमध्ये नेमलंच गेलेलं नाही. 23 मधले गुन्हे बघितले तर 25,000हून जास्त गुन्हे दाखल झाले. नव्याने दरवर्षी 25,000 पेक्षा जास्त गुन्हे पॉस्को खाली दाखल होत आहेत. 40,977 पेक्षा जास्त गुन्हे प्रलंबित आहेत आणि शिक्षेचं प्रमाण 3 गुन्हे दाखल झाल्यावर एकामध्ये शिक्षा लागते, 30% पेक्षा कमी शिक्षा आहेत. साक्षीदार होस्टाईल होत आहेत, विलंब होतोय. कायदा कडक असूनही त्याच्यातली जी संवेदनशीलता प्रॉसिक्युशननी दाखवायला पाहिजे. प्रॉसिक्युशनच्या कामाचा रिव्ह्यू महाराष्ट्रात जोपर्यंत होत नाही, सरकारी वकील जोपर्यंत तोंड बंद ठेवून कोर्टामध्ये बसतात, डिफेन्सला सगळी मदत मिळते आणि साक्षीदार होस्टाईल करून शिक्षा न होण्याकडे संपूर्ण व्यवस्था चाललेली आहे. त्यामुळे चुकीचं वागणाऱ्यांना पॅरोल जसा मिळतो तसा कन्व्हिक्शन रेट जवळजवळ सर्व कायद्यांमध्ये पीसीपीएनडीटी सकट बेटी बचाव बेटी पढाव या नॅशनल प्रोग्राम्स मध्ये 7 वेगवेगळे कायदे येतात. त्याच्या सहित सर्व महिला विषयक कायद्यांचं शिक्षेचं प्रमाण हे अत्यल्प आहे. प्रॉसिक्युशनच्या बाबतीत सरकार बदलत राहतात पण प्रॉसिक्युशन मधल्या आडनावं बदलतात वकिलांची. म्हणजे एक पक्ष सत्तेत असताना शिंदे पाटील असतात आणि दुसरे पक्ष सत्तेत आल्यावर आपले गोखले प्रॉसिक्युटर होतात. फक्त आडनावं बदलतात, प्रवृत्ती तशीच राहते आणि संपूर्ण व्यवस्था, न्यायासन असेल, न्याय व्यवस्था असेल, प्रॉसिक्युशन असेल किंवा प्रशासन असेल, या सर्व पातळीवरती संपूर्ण राजकीय इच्छाशक्ती हरवलेलं राज्य आहे. त्यामुळे एक मुलगी गेल्यानंतर तुम्ही आम्ही इथे येऊन चर्चा करू, आपापल्या पक्षाची बाजू घेऊन बोलले जातील. जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा त्याच आरोपींच्या सोबत बसतात आमच्या मैत्रिणी. मला लाज वाटते या गोष्टीची. यांच्या राजकारणाची कीव करावीशी वाटते. माणूस बदलला तरी त्याची प्रवृत्ती तीच राहते, जशी प्रॉसिक्युशन मध्ये राहते तशी आरोपींच्या बाबतीत राहते. पॅरोलवर सोडलं जातं. त्यामुळे परत परत महिलांचे मुद्दे घ्यायचे, त्याचं राजकारण करायचं आणि चुकीच्या वागणाऱ्यांच्या बाबतीत कायम, म्हणजे एक महाराष्ट्राची संस्कृती होती. नीलमताई कुठल्या पक्षात आहे, चित्राताई कुठल्या पक्षात आहे, सुषमाताई कुठल्या पक्षात आहे, सुप्रियाताई कुठल्या पक्षात आहे, हे न बघता आम्ही महिलांच्या मुद्द्यांवरती एकत्र यायचो. ती संस्कृती महाराष्ट्राची पूर्णपणे विस्कटलेली आहे राजकीय व्यवस्था. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये मूलभूत असे बदल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत सासपड्यामध्ये रिसेंटली सासपड्यामध्ये 3-3, 4-4 वेळेला मतिमंद मुलींवरती सातत्याने रेप करून अल्टिमेटली त्या मुलींना, आणि एक त्यातली साक्षीदार होती म्हणून तिला परत, अशा 2-2 मुलींना मारून टाकल्यानंतर सुद्धा त्याचं राजकारण केलं गेलं. फक्त व्हिजिटला येतात, त्यापुरत्या रुदाली सारखे गळे काढतात. येणं ह्यांनी बंद करावं फील्डवरती, कारण येऊन मग ते गळे काढतात. म्हणजे महिला आयोग तर अलीकडे फक्त गळे काढण्यासाठीच येतो असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये आणि शक्ती कायदे कितीही करा, पण संवेदनशीलता असलेले राजकीय इच्छाशक्ती दाखवणारं प्रशासन, शासन, न्यायासन आणि प्रॉसिक्युशन नसेल तर तुम्ही कितीही कायदे केलेत तरी त्याच्यामध्ये परिस्थितीत फार फरक पडेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला फार महत्त्वाचं केलं, पण इट्स नॉट इनफ. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यानं तुम्ही हात घातला. मला वाटतं आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे मूलभूत काय बदल होतील. प्रत्येक घरात, ज्या घरात बाळ आहे ना, माझ्या आहे, तुमच्या आहे, कदाचित सगळ्यांच्या घरात बाळ आहे. आज आपलं बाळ नजरेच्या आड जर गेलं ना, ते कुठल्या गिधाडाच्या हाती लागेल, काय होईल याची शाश्वती ना बापाला आहे ना आईला आहे. त्याच्या मनात भीती आहे, अस्वस्थता आहे, आणि ही अस्वस्थता जर इथल्या व्यवस्थेला साधीही संवेदनशील बनवू शकत नसेल तर हा अतिशय गंभीर सवाल आहे. प्रेरणाजी, मालेगावमध्ये जेव्हा एका चिमुकलीचा जीव गेला ना, त्यानंतर इथं मुलांच्या संदर्भातल्या मुलांच्या संदर्भात काम करणारी जी समिती आहे त्याच्यावरती एक नेमणूक झाली. आता ताईने सांगितलं की ते पूर्ण अजून स्थापन झालेलं नाहीये.
नाही वाटत हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे? मंत्रिपद कसे भरली जातात पटापट पटापट? विलासजी, आज आपण कालच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राने ही जी केस बघितली, यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळलेला आहे. आज या केसच्या संदर्भामध्ये एकंदर आपण इथे चर्चेसाठी आलेलो असताना इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनातली जी तीव्र शिक्षा असेल ही त्या व्यक्तीला झाली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. आपण कायद्याच्या राज्यात राहतो. आज या केसच्या संदर्भामध्ये एकंदर आपण कालच्या दिवशी घडलेली ही अतिशय क्रूर घटना याचा मागोवा घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस निरीक्षकांशी, त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याशी बोलल्यानंतर पोक्सो अंतर्गत असलेले 4, 6, 8, 12 सगळी कलम ही त्या नराधमाला एकंदर इन्व्हेस्टिगेशनसाठी कलम लावण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर कलम 74, कलम 64, कलम 103, सोबतच 141(1), 141(3) यासारखी सगळी 100 लावा, कलमं 100. आणि इन्व्हेस्टिगेशन प्रेरणाजी 100 लावा. ते लावून काही ऐका ना जे अपेक्षित आहे. नाही, हे पोलिसांचं काम आहे. उपकार नाहीत केले हे कलम लावले म्हणजे, हे उपकार नाहीत केलेले. प्रश्न माझा त्याच्या पलीकडचा आहे. उपकाराची भाषाच नाहीये. नाही, प्रश्न हा आहे, प्रश्न हा या नराधमांना धाक का नाहीये कायद्याचा? होणार त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा ही या केसमध्ये होणार. या केसमध्ये कन्व्हिक्शन आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार, हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगते. आता राजकीय मुद्द्यांवरती आणि राजकीय भाष्य करण्यासाठी हा संवेदनशील राजकीय भाष्य नाही, कुठलंही राजकारण मला बाल हक्क आयोगाची नेमणूक करणं, बाल हक्क आयोग अस्तित्वात आणणं, ह्यात कसलं आलं राजकारण? का आणलं जात नाही? नाही, आपण बाल हक्क असेल आणि महिला आयोग असेल या दोन्ही विषयांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये निर्णय पाहालच. ठीक आहे, मी तुमची राजकीय अडचण समजू शकतो, पण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटनेच्या नंतर, आवाज उठवल्याच्या नंतर एक पाऊल टाकलं जात असेल, इथल्या आया बहिणींच्या सुरक्षेच्या संदर्भात, लहान मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात ती संवेदनशीलता जर दाखवली जात नसेल, गुन्हा झाल्यावर गुन्हा दाखल करणं यात काही फार मोठेपणा नाही आहे. गुन्हेगारांच्या मनात भीती पाहिजे की मी गुन्हा केलो तर माझी खैर नाही आहे. रोहिणीताई, ही भीती हरवली आहे का? ती भीती नाही आहे का? मी पॅरोलवर नंतर येतो. नक्कीच आपण जर बघितलं तर महिलांवरचे अत्याचार असतील किंवा लहान मुलींवरचे असतील किंवा ज्येष्ठ महिलांवरचे अत्याचार असतील, ह्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याला सध्या बघायला मिळतात. पण यामध्ये आपण कायम बघतो की आपण फक्त चर्चा करतो, चर्चा केल्यानंतर काही दिवस हा मुद्दा चर्चेमध्ये येतो आणि त्याच्यानंतर त्यामध्ये काहीही कायदेशीर बदल असतील किंवा आपल्याला सरकारकडनं अपेक्षित जे बदल असतील यंत्रणेमधले, तेही होताना दिसत नाही. माझं फक्त कायद्याचा धाक असून चालणार नाही, तर याच्यामध्ये शाळा असतील किंवा सामाजिक जबाबदाऱ्या असतील किंवा आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रशासन असेल, ह्या सगळ्यांची मदत घेऊन एक प्रॉपर आपल्याला याच्यामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. कारण फक्त आपण कायदा म्हणतोय कठोर करायचा, पण फक्त कठोर कायदा केल्यानंतर फक्त आज आपण बघतोय की त्या कायद्याच्या अंतर्गत आपण वर्षानुवर्ष ह्या केसेस चालत राहतात. पण याची विकृती, जी लोकांमध्ये आज विकृती आहे, ती विकृती बदलते का? ती मानसिकता बदलते का? ती बदलण्यासाठी पण आपण शाळेमध्ये काही बदल करणार आहोत का? आपण ह्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये कधी चर्चा करणार आहोत का? आपल्या विद्यार्थ्यांना पोस्कोच्या अंतर्गतच्या कायद्याचं ज्ञान देणार आहोत का शाळांमध्ये? तेही आपण दिलं जात नाही. त्यामध्ये ज्या शिक्षा असतात, माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला जर काही करायचं असेल आणि असल्या घटना थांबवायच्या असतील, आणि जे पक्षातली लोक जे म्हणतात की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, मलाही कुठलंही राजकारण करायचं नाही, पण माझी निर्मळ भावना आहे की सरकारने यावरती कठोर पावलं उचलावेत. महिलांवरच्या ज्या अत्याचाराच्या घटना आहेत, पारिवारिक असतील किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील, यासाठी एक स्वतंत्र कोर्ट का सरकार काढू शकत नाही? तेवढी व्यवस्था तर नक्कीच सरकार करू शकतं. असू द्या ना, एक स्वतंत्र कोर्टच आपल्या महिलांच्या सगळ्या समस्या, तिथल्या सगळ्या केसेस या त्या कोर्टामध्ये ऐकल्या जातील, त्यावरती निर्णय होतील, ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होतील आणि त्याच्यावरती निर्णय लवकरात लवकर येतील. आज जर आपण बघितलं ना, तर जिच्यावरती लैंगिक अत्याचार होतो ती महिला जर कोर्टापर्यंत गेली तर संपूर्ण किती 10, 12, 15 वर्ष सांगता येत नाही, एवढे वर्ष ती केस चालते. म्हणजे रेप हा एकदा तिच्या शरीरावरती होतो, पण
या न्याय व्यवस्थेमध्ये हा रेप वारंवार 10 ते 15 वर्ष जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्यावर तो अत्याचार होत राहतो. हे थांबवायचं असेल तर एक स्वतंत्र न्याय व्यवस्था फक्त महिलांसाठी असावी अशी माझी मागणी आहे. आणि बरोबर. मला असं वाटतं सरकारला ते काही स्वतंत्र फार न्याय जड नाही. व्यवस्था असावी. एक काळ होता रोहिणीताई, आपल्याकडे म्हटलं जायचं कुठली घटना घडली की फास्ट ट्रॅक कोर्ट हे करा. आता लोक फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी सुद्धा करत नाहीयेत, कारण फास्ट ट्रॅक मधल्या केसेस सुद्धा काही वर्ष चालू राहतात. त्याच्यामुळेच मी म्हणते की महिलांना न्याय मिळण्यासाठीच एक वेगळं कोर्ट हा असावं, हा त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमधल्या सगळ्या केसेस येतील आणि सगळ्या केसेसला महिलांना लवकर न्याय मिळेल. आहे. त्याचबरोबर माझी मागणी आहे की आपण हे जे कायद्याच्या चौकटीमध्ये मानवता धर्म दाखवून आरोपींना देखील एक वेगळी त्याला त्याचं म्हणतो ना राईट टू लाईफ हे दिलं जातं, त्याला फॅसिलिटीज दिल्या जातात, हे न देता तिथे कुठलाही मानवता धर्म न पाळता अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना तुम्ही भर चौकात देऊन बघा ना फाशीची शिक्षा. हो, ही शेवटी समाजाच्या सगळ्या लोकांच्या मानसिकतेवरती परिणाम करणारी घटना तुम्हाला करावी लागणार आहे. आज ना कधीतरी तुम्हाला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन हे करावं लागणार आहे. बरोबर आहे. तो धाक जर निर्माण करायचा असेल, कोणी धजावणार नाही अशा प्रकारचं काम करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे काम करावं लागेल असं तुम्ही म्हणताय. संताप निश्चितपणे आहे, पण मला कायदेशीर जेव्हा नजरेच्या समोर एखाद्याला मृत्यूदंड मिळतोय ना तेव्हा ती मानसिकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती दहशत येते. जोपर्यंत ती दहशत तयार होणार नाही, जोपर्यंत बरोबर. धाक आणि निर्माण होणार आज नाही, तोपर्यंत आज या घटना- सगळ्याबद्दलचा संताप पुण्याच्या रस्त्यावरती दिसतोय. ही थेट दृश्य पुण्यातली आहेत. पुण्यात आज मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर, नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत, आपला संताप व्यक्त करतायत, रस्ते जाम केलेले आहेत आणि एक प्रकारे आज या चिमुकलीला न्याय हवाय आणि या नराधमाला कठोर शिक्षा हवी आहे. या मागणीसाठी आता रस्त्यावरती हजारोंच्या संख्येनं हे नागरिक उतरलेले आहेत आणि न्यायाची मागणी करतायत. सकाळपासून हा संताप आपल्या रस्त्यावरती दिसतोय. गावामध्ये आज निदर्शनं झाली, आता पुण्यामध्ये सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटतायत आणि स्वाभाविक आहे ज्या प्रकारची ही घटना आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. प्रत्येकाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाईल अशा प्रकारची ही घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि त्यामुळे त्याचे पडसाद आपल्याला हे उमटताना दिसत आहेत. पण नीलमताईंना मला विचारायचं आहे, ताई, ज्या माणसांना खरं तर माणूस तरी का म्हणावं, पशुपेक्षाही जे क्रूर आहेत, जे माणसाच्या चेहऱ्यातले राक्षस आहेत, ज्यांनी माणुसकी सोडलेली आहे, अशांना मानवता दाखवावी का? ज्या आरोपीने ताई आतापर्यंत वारंवार अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत, वारंवार आम्ही त्याची सगळी हिस्ट्री काढली आरोपीची, तरी त्याला पॅरोल दिला जातो. आता या पॅरोलच्या बद्दलची विचार करण्याची वेळ आलेली नाहीये का? कुठल्या गुन्ह्यात आपण पॅरोल द्यावा याची? विलास, हा अत्यंत अनेक वर्षापासून न्यायाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता जे रस्त्यावरती लोक आलेली आहेत किंवा हजारो लोकांच्या भावना आहेत, त्यांची जर का संख्या आपण एक धरली की 50,000 आहे, तर हे 50,000 जी मानवी शक्ती आहे ती तो गुन्हा घडला की त्याच्यानंतर अशा घटना घडू नयेत म्हणून जी यंत्रणा आपण उभी करायला पाहिजे पोलिसांच्या बरोबर, किंवा कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी जे सातत्याने काम करायला पाहिजे. दुर्दैवाने मला असं दिसतं की जे बोलणारे लोक आहेत त्यातले 100 पैकी 5 व्हॉलेंटियर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी कामामध्ये मिळत नाही. दुसरं मी आपल्याला सांगेन की दिरंगाई हा जो विषय आहे तो न्यायाच्या संदर्भात आहे आणि ही जी मागणी होते की आम्हाला तो ताब्यामध्ये द्या. आम्ही पण जळगाव वासनाकांडाच्या वेळेला महिलांना जेव्हा विचारलं त्यांनी 18 प्रकार सांगितले की त्या प्रकाराने त्याला मारून टाका. पण मुळामध्ये मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने महिलांच्या वारंवार उभं राहिलेलं आहे. परंतु आता अलीकडे काही निर्णय असे झालेले आहेत की जर का लवकर त्याला केस उभी राहिली नाही तर सरळ सुप्रीम कोर्ट जामीन देऊन टाकत आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता अतिशय प्रभावी असली तरी सुद्धा 7 वर्षाच्या आतमध्ये जर का शिक्षा असेल तर त्यामध्ये आरोपीला कळवावं लागतं की आम्ही तुला अटक करणार आहोत. मी स्वतः सदानंदजी दाते, विधी आणि न्याय विभाग, त्याच्यानंतर अश्विनी दोर्जे या सगळ्यांची बैठक घेतलेली आहे आणि मी सुचवलेलं आहे की राज्य सरकारने BNS ला म्हणजे भारतीय न्याय संहितेला महाराष्ट्रामध्ये अमेंडमेंट आणा की याच्यामध्ये हिनियस क्राईम्सच्या मध्ये असं आरोपीला आधी इंटिमेशन देता येणार नाही, तर उलट त्या ठिकाणी ताबडतोब कारवाईची मागणी झाली पाहिजे. एक. दुसरं, वर्षा इथे आमच्या बरोबर अनेक वर्ष आम्ही काम करतोय, रोहिणी खडसेही आहेत,
ज्या वेळेला महिला आयोगाचं काम तेवढं योग्य चाललेलं नाही असं मला दिसलं, त्यावेळेला मी पक्षांच्या पलीकडे जाऊन बैठक घ्यायचा प्रयत्न केला, सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, सातत्याने करते. पण मला एक काय दिसते की ज्या आरक्षणातून किंवा तशाही महिला राजकारणात सक्रिय आहेत, त्या एरवीचं त्यांचं दिवसभराचा जर का चार्ट पाहिला, म्हणजे टीका करते असं धरू नका, कारण हल्लीकडे काय होतंय की काही एक वेगळं जरी आपण सुचवलं तरी त्याच्यामध्ये ट्रोलिंग होतं. तर माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येक जणी महिलांनी रोज आपण एखाद्या तरी मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार भेटणं, दिलासा देणं, तिचं मनोबल वाढवणं, एवढं जरी काम केलं तर आज महाराष्ट्रामध्ये हजारो स्त्रिया राजकारणामध्ये सक्रिय आहेत. पण ही यंत्रणा उभी राहताना फक्त पोलिसांना अवलंबून राहणं योग्य नाहीये. याची 2 कारणं आहेत की आपण फास्ट ट्रॅक म्हणतोय, पण आमच्या त्या मीटिंगमध्ये असं लक्षात आलं, एका निवृत्त न्यायाधीश आले होते मीटिंगला, त्यांनी सांगितलं की पॉक्सो कोर्ट महाराष्ट्रामध्ये नेमलीच गेली नाहीयेत. फार थोडी संख्या आहे, 15 किंवा 20 कोर्ट आहेत आणि प्रत्यक्षात 100 कोर्ट काढण्याच्या संदर्भात केंद्र सरकारची शिफारस आणि निधी आलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. मग मुद्दा असा आहे की पॉक्सोची कोर्ट नेमली जावीत. मी फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे, शिंदे साहेबांना निवेदन दिलंय. दुसरं बालहक्क आयोगाच्या संदर्भात तो नेमला गेलेला आहे, पण नुकताच नेमला गेलेला आहे बालहक्क आयोग. मुद्दा हा आहे की सगळी कामं पोलिसांचा भरोसा असेल करू शकत नाही. त्याच्यासाठी महिला दक्षता कमिट्या सक्रिय करून त्यांना दर 15 दिवसामध्ये आढावा डीवायएसपी किंवा डीसीपीने दिला पाहिजे की तुम्ही या तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल आम्ही कशी घेतलेली आहे. पण ताई, एक मुद्दा मला काय सांगायचं माहितीये का, उपाय जो आम्ही सुचवतो ना त्या क्षणी तुमचा टीआरपी कमी होतो, मग तुम्ही नाही प्रश्न टीआरपीचा नाही ताई. मला सांगा, पॅरोलच्या संदर्भामध्ये निकष बदलावे लागणार नाहीत का? कसा काय पॅरोल दिला जाऊ शकतो या संदर्भात इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये? मी आठवण करून देते, मला राजकारण आणायचं नाहीये, पण ज्याला कोविड झाला आणि 19ला सरसकट अनिल देशमुखांनी निर्णय घेतला शेकडो लोकांना पॅरोल द्यायचे, एकच व्यक्ती होते सभागृहामधली ज्यांनी मतभेद व्यक्त केला की असे पॅरोल दिलेत तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला गुन्हे वाढलेले दिसतील. आणि तसे पॅरोल तेव्हा न्यायालयाने सांगितलं की जेलमध्ये जागा नाही म्हणून त्यांना सोडून द्या. संपल्यावर कोविड परत आम्ही विचारलं सभागृहामध्ये की ते लोकांना परत कसं आणणार, तर काहींच्या शिक्षा भोगलेल्या धरलेल्या आहेत. आणि पॉक्सो, बायकांची मर्डर्स, हुंडाबळी याच्यातल्या लोकांना पॅरोल देऊ नका हे वारंवार सांगून शेवटी परत मला प्रश्न विचारायला लागला उपसभापती म्हणून की किती लोक पॅरोलवर सुटलेले आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी योग्य आहे, मला मान्य आहे की पॅरोल सरसकट देता कामा नये, त्याच्यात राजकारण आलेलं दिसतं. काही गुंड असे मलाही माहिती आहेत की जे प्रत्येक निवडणुकीच्या बाहेर जातात आणि निवडणूक झाली की परत आतमध्ये जात असतात. त्याचबरोबर हे पण ही व्यवस्था पुरुष प्रधान आहे. या मुलींच्यावरती अत्याचार झाल्यावरती ज्यांच्या डोळ्यातून आज अश्रू येत आहेत असे आपले कार्यकर्ते बांधव लोक, नंतर त्या ठिकाणच्या मुलीची छेडछाड झाली एखादी तर त्या आरोपीला सोडवण्यासाठी हीच लोक पुढे येतात. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारने यंत्रणा उभी करायची हे सातत्याने करण्याचं काम आहे. दुसरं, ज्या वेळेला 2014 पर्यंत कन्व्हिक्शन रेट पॉक्सोच्या मध्ये काय होता, 2.5 ते 3% होता, आता तो 30% आलाय. पण वर्षा म्हणते ते बरोबर आहे. मला दुसरं काय वाटतं की यासाठी हे जे चिवटपणाने सातत्याने काम करायचं असतं ना, एक सांगते विलास की आम्ही सुद्धा माणसं आहोत. ज्यावेळेला आमच्या हेतूवरती लोक शंका घ्यायला लागतात महिलांच्या चळवळीत काम करणाऱ्यांवरती, त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही थकायची किंवा शक्यतो वर जायची वाट ही लोक फक्त बघतायत. जे टीका करतात त्यांनी जरूर टीका करा, त्यांचा तो अधिकार आहे. पण मला असं वाटतं की तू आम्हाला ज्यांना बोलावतोस ना त्यांना किमान दर महिन्यानी एकदा बोलवून त्यांनी 5 केले असतील, 10 केले असतील, 15 केले असतील, त्या केसेसचा तुम्ही काय फॉलोअप करा याचा सुद्धा लेखाजोखा देण्याची वेळ आलेली आहे. फक्त आम्ही नव्हे, ज्या सुशिक्षित महिलांना कायद्याचा फायदा मिळालाय त्यांनी सुद्धा या कामात सहभागी झालं पाहिजे. दुसरं, जेव्हा कन्व्हिक्शन होतं, एक इन्स्पेक्टर भोंग म्हणून आहेत ते ऐकत असतील, त्यांनी नव्या मुंबईची केस होती, 1.5 महिन्यात केस फॉलोअप केली. सरकारी वकील ठाण्याच्या संगीता फड म्हणून आहेत त्या उभ्या राहिल्या, त्यांची नेमणूक झाली आणि आरोपीला फाशीची शिक्षा होऊन अंमलबजावणी झाली. आपण 2 लोकांनी जरी फॉलोअप करत राहिलो निम्म्या केसेसचा तो उपयोग होतो, पण साक्षीदार संरक्षण कायदा आज अंमलात येत नाही. एकटी मुलगी ती जाते, बऱ्याच वेळेला तिला निरोप सुद्धा मिळत नाही की केसमध्ये काय निकाल लागलेला आहे. ती बहुतेक स्थलांतरून दुसरीकडे गेलेली असते. आरोपीला शिक्षा झाली तर तो परत त्यांनी आपल्याला शोधू नये म्हणून हे कुटुंब भयभीत झालेलं असतं. आणि तो पूर्ण त्या काळात सुद्धा त्याला त्या साक्षीदारांना किती त्रास दिला जातो, किती मेलेत साक्षीदार. अनेक घटनांमध्ये आपण बघतोय कसं हे झालं. ताई, एक अतिशय महत्वाची या सगळ्याबद्दलची महत्वाची बातमी येते. नरसापूर अत्याचार प्रकरणी 2 तासापासून पुणे बंगळुरू महामार्ग हा संतप्त नागरिकांनी अडवून धरलेला आहे. चिमुरडीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत हे आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत शिक्षा होत नाही किंवा कारवाई होत नाही तोपर्यंत
आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशा आक्रमक भूमिका घेतलेले स्वाभाविक आहे, संताप आहे नागरिकांच्या मनात. आणि नरसापूरमधल्या अत्याचार प्रकरणी आणि हत्या प्रकरणी नागरिकांची ही संतप्त भावना आज पुण्याच्या रस्त्यावरती पाहायला मिळते. नराधमाला ताब्यात देण्याची मागणी केली जाते. अतिशय निर्घृण अशा प्रकारची ही हत्या आणि अत्याचार प्रकरण घडलं, ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होतोय. पुण्यामध्ये आज रस्त्यावर उतरून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या भावनांना वाट करून दिलेली आहे. आणि एक प्रकारे आपण बघतोय हजारो वाहनांची गर्दी रस्त्यावरती आहे. रुग्णवाहिकेमध्येच या चिमुरडीचा मृतदेह ठेवलेला आहे आणि अंत्यसंस्कार करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे. पण तिथं कोणीतरी जायला हवं आता मला वाटतं की, आणि तातडीने त्या सगळ्या कार्यकर्त्यांची लोकांची समजूत काढणं गरजेचं आहे. कारण भावना संतप्त आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण त्याचबरोबर पूर्ण हा मार्ग ठप्प केलाय सध्या, तो मोकळा होणं सुद्धा गरजेचं आहे. पण हा नागरिकांचा संताप आज रस्त्यावरती पाहायला मिळतोय. आपण पुन्हा एकदा चर्चेवरती येऊया. आपल्या सोबत आता समीर गायकवाड आहेत. ज्या पॅरोलच्या बद्दल आपण बोललो, हा जो नराधम होता तो पॅरोलवर आला होता. ताईंनी सांगितलं आता की निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण एखाद्या गोष्टीच्या बद्दलचा धाक कधी असेल? मला हेल्मेट मी घातलं नाही तर मला शिक्षा होणार आहे, मला दंड होणार आहे, हे हमखास माहीत असेल तर निश्चितपणे आज आपल्याला दंडुका कायद्याचा हा दाखवावा लागतो. हा धाक शिक्षेतून निर्माण होत असतो. पण समीर मला सांगा, तुम्ही ज्यावेळी ह्या देशानं बघितलेला असेल गुरमीत राम रहीम सारखा नराधम जो जेलमध्ये आहे, 400 दिवसापेक्षा जास्त तो पॅरोलवर येतो बाहेर. आसाराम तो पॅरोलवर आला 2दा आणि आता 2 वेळा वैद्यकीय जामिनावरती आला. हे जेव्हा टीव्हीवरून बघत असतील, सोशल मीडियावरून हे बघत असतील, आपल्या सांगलीमधला एक असाच पॅरोलवर आला आणि त्याने येऊन बलात्कार केला. मेसेज काय जातोय? कसा धाक राहील इथल्या सामान्य माणसाच्या मनात? जो गुन्हेगार आहे त्याच्या मनात धाक कसा राहील इथल्या कायद्याचा? मुळात आपल्या समाजामध्ये कायद्याचा धाक नाहीये. त्याचं कारण असं की शिक्षा जी आहे ती अत्यंत गुळमुळीत अशा प्रकारची 7 वर्षांची 5 वर्षांची शिक्षा अशी केली जाते. आणि त्याच्यानंतर त्या दरम्यान सुद्धा ते बाहेर सोडले जातात. आणि बाहेर आल्यानंतर ते ज्यांनी साक्ष दिलेली असते त्या लोकांना, त्याचबरोबर जे पीडितेचं कुटुंब आहे त्यांना धमकावलं जातं. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे बलात्कार करून आलेल्या आणि त्याच्यात दोषी सिद्ध झालेल्या लोकांचे काही लोक सत्कार करतात. अशा राजकीय प्रवृत्ती सुद्धा आहेत. आणि त्या 2-4 राज्यांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती हे सर्व लोक मूग गिळून गप्प असतात. आणि आपल्या पक्षाचा किंवा आपल्या जातीचा लोक माणूस वाचवला पाहिजे अशी एक भयंकर प्रवृत्ती आपल्या देशामध्ये आहे. त्याचा ह्या सर्व बलात्कारी लोकांना एक मनामध्ये एक बेनिफिट ऑफ डाऊट असतो त्यांच्यामध्ये, की आपण कुठलेही कांड केलं तरी आपल्याला कुणी काही वाकडं करणार नाही अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक जाणीव पक्की रुजलेली असते. उदाहरणच घ्यायचं तर दिवसाला 70 ते 100 बलात्कार आपल्या देशामध्ये होतात. आपण रोज त्यावरती पेटून उठतो का? नाही उठत. आपण अशा घटनेत पेटून उठतो की जिच्यामध्ये अत्यंत वाईट किंवा मानवतेच्या सर्व सीमा पार केलेल्या आहेत आणि निर्घृण पद्धतीने मारहाण केलेली असेल आणि खून केलेला असेल, त्याच घटनेमध्ये आपण आक्रोश व्यक्त करतो. इतर बलात्कारित स्त्रियांचं काय होतं तर ते अभ्यासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारकडे कुठलीही यंत्रणा नाहीये. त्याचबरोबर ज्या पीडितांवरती बलात्कार सारखा गुन्हा झालेला म्हणजे त्यांच्यावरती तो बलात्कार होऊन गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची जी वाताहत झालेली असते किंवा त्या मुलींचे जे पुढचं आयुष्य असतं त्याच्या बाबतीत काय केलं जातं याचाही आपल्याकडे कुठलाही थांगपत्ता नाही. आणि असे जे आरोपी पेरोल सोडले जातात, कुलदीप सेंगरची जर घटना आपण पाहिली तर लक्षात येईल की त्या माणसाने बाहेर येऊन अख्खं कुटुंब संपवलं. तिला मदत करणारी माणसं संपवले, वकील संपवले त्यांनी. अशा प्रकारची व्यवस्था ज्या देशामध्ये कार्यरत असेल तिथं कुठल्याही आरोपीला कुठलंही जरब असणार नाही आणि तो अगदी उजळ माथ्याने समाजात फिरतो आणि शिवाय त्याला राजमान्यता सुद्धा मिळते. आपल्याकडे काही दिवसांचा आक्रोश होतो, राजकीय प्रवक्ते येतात किंवा विविध राजकीय पक्षांचे लोक आंदोलन करतात. जे सत्तेत असतात ते बाजू सांभाळून घेतात, जे विरोधात असतात ते त्याच्या विरोधात बोलतात आणि जे परत सत्तेत आणि विरोधात एकमेकांची बदलाबदली झाली की ते परत त्यांच्या भूमिका बदलतात. मुळात आपल्याकडे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि ती गरज समाजामध्ये सुद्धा नाही. उदाहरणार्थ खरातांचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा अनेकांनी असं सांगितलं की ह्या बायकाच बदचलन आहेत आणि ह्या बायकाच तिथे गेलेल्या आहेत.
अनेक लोक आजही तसंच सोशल मीडियावरती सांगतात. ही एक वृत्ती आपल्या समाजामध्ये जाणीवपूर्वक रुजवली गेलेली आहे की स्त्रीचं तुम्ही चरित्र हनन करा किंवा तिच्यावर बलात्कार करा, तुम्हाला काही फरक पडत नाही किंवा तुमच्यावर काही त्याची कारवाई होत नाही. आणि याला कारणीभूत जे आहे ते राजकीय पक्षांची विचारधारा आणि त्यांची मांडणी आणि त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सत्तेत राहण्यापुरते ते समाजाकडे पाहतात आणि सत्ता संपली की ते परत विरोधात येतात. ही जी गोष्ट ही बदलायला पाहिजे. अत्यंत कडक अशा शिक्षा केल्या पाहिजेत. आता मगाशी मुख्यमंत्री सरांचं एक स्टेटमेंट दाखवलं की आम्ही कमीत कमी काळामध्ये याच्यावरती कारवाई करू. हा कमीत कमी काळ किती दिवसांचा असेल हे कुणीच सांगू शकत नाही. हा जास्तीत जास्त कठोर शिक्षा करू म्हणजे कुठली शिक्षा करणार आहात तुम्ही? अशी काय शिक्षा आजपर्यंत केली गेलेली आहे की ज्याची जरब बसलेली आणि बलात्कार करणाऱ्यांची वृत्ती ठेचलेली आहे? हे व्हायला पाहिजे समाजामध्ये. ठीक आहे. आणि प्रेरणाजी तुम्ही उत्तर द्या. सरांनी अतिशय महत्वाचं सांगितलं की अशा प्रकारे जरब बसली पाहिजे. हो, हे राज्य कायद्याचं आहे आणि इथं कुणाची गय केली जाणार नाही. ज्याने कुणी असा हात उचलला असेल, ज्याने कोणी असं कृत्य केलेलं असेल, विकृती असेल, त्यांना सोडलं जाणार नाही. त्याच्या मनात जरब निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय करता? विलासजी, आता या केसला घेऊन आपण विचार केला तर ज्या पद्धतीने आता सन्माननीय महोदयांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आता ह्या केसला जर बघितलं आणि पोलिसांनी घेतलेले ऍक्शन आणि त्या व्यक्तीवरती, त्या नराधमावरती लावलेली कलम जर आपण बघितली तर मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंतची शिक्षा, 20 वर्षाची कारावासाची शिक्षा, त्यातल्या ज्या शिक्षांचे जे सगळे काही अनुक्रमणिका आपण जर बघितली तर त्या मॅक्सिमम शिक्षा असलेली कलम याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये मृत्यूदंड सुद्धा आहे. याच्यामध्ये प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मी अभिनंदन करू इच्छिते नसरापूर गावातली सगळ्या ग्रामस्थ लोकांचं, तिथल्या माता भगिनींचं. त्यांनी खूप मोठा अवेअरनेस आणि समाज म्हणून जी जबाबदारी या विषयामध्ये घेतली ती खऱ्या अर्थाने खूप म्हणजे आपल्या मनाला समाजाची जाणीव निर्माण करून देणारी आहे. त्यांनी दाखवले, आता आपण बघतोय आपल्याच न्यूज चॅनलवरती बघतोय, लोकांचा हा उद्विग्न अवस्था त्या मुलीला घेऊन असलेला, त्यांनी प्राथमिक तपासामध्ये केलेली मदत ही सगळी त्या ग्रामस्थांची मोठी आहे. पोलिसांनी देखील याच्यावर योग्य ऍक्शन घेतली आहे. लवकरात लवकर म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, आणि आम्ही लवकरात लवकर याच्यावर 2 दिवसामध्ये, म्हणजे मी पण तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले, निव्वळ 2 दिवसामध्ये डिजिटल असेल, फॉरेन्सिक असेल, सगळ्याच अनुषंगाने हा तपास पूर्णत्वाला जाऊन कोर्टासमोर पोलीस त्यांच्या मागच्या गुन्ह्यांना घेऊन सुद्धा, म्हणजे 1998 आणि 2015 या 2 वर्षांमध्ये त्यांनी केलेले गुन्हे, त्या या नराधमाला याच्या आधी 2 महिन्याची शिक्षा देखील झाली आहे, कारावास देखील झालेला आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन पोलीस डिपार्टमेंट सुद्धा अतिशय वेगाने या सगळ्या गोष्टींकडे बघतंय. त्यामुळे लवकरात लवकर हे सांगता जरी येत नसलं तरी तपास 2 दिवसात पूर्णपणे कोर्टाच्या समोर असेल आणि न्यायालयाच्या अधीन हा विषय असेल, ज्यामध्ये कुठलंही कलम सोडण्यात आलेलं नाहीये, ज्याच्यामध्ये त्याला पळून जाण्याची किंवा त्याच्यासाठी पळवाट असू शकते. मला समाज म्हणून ही पण विनंती करायची की त्याच्या बाजूने, या नराधमांच्या बाजूने वकिलांनी आता कुणीही उभं राहता कामा नाहीये. ज्या पद्धतीने आपल्या मनातल्या भूमिका आहेत, वकिलांनी सुद्धा या लोकांच्या केसेस घेता कामा नये. समाज म्हणून त्यांनी देखील आज त्यांची जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला वर्षाताई तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की हा जो विलंब आहे, याआधी पण आपण बोललो की सातत्यानं की फास्ट ट्रॅक कोर्टचं सांगितलं जातं, पण आता त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही करून देऊ. तर एक अशा प्रकारची व्यवस्था, काही डेडलाईन आपण देऊ शकतो का? डेडलाईनमध्ये काम करण्याच्या संदर्भातली व्यवस्था उभी करू शकतो का? ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने हे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी हे सांगितलेलं की 6 महिन्याच्या आत, कायद्यात तर 3 महिन्याच्या आत म्हटलेलं आहे, 6 महिन्याच्या आत ती गोष्ट, त्याचं डिस्पोज ऑफ झालं पाहिजे, हे नोंदवलेलं आहे. आणि तशी अट घातलेली आहे. त्यांच्या कामाचा, न्यायाधीशांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जातो. स्पेशल जी कोर्ट्स नेमलेली आहे त्याच्या संदर्भाने. त्यामुळे हे ऑलरेडी आहे. पण या ठिकाणी एका महत्वाच्या गोष्टीकडे मी आपणा सगळ्यांचंच लक्ष वेधू इच्छिते, जे सातत्याने आम्ही बोलतोय की प्रॉसिक्युशन फेल का जातं, याच्यावरती रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे. नीलमताईंना माझी विनंती आहे की प्रॉसिक्युशन प्रत्येक वेळेला 25% खालीच कुठल्याही महिला किंवा दलितांच्या किंवा अल्पसंख्याकांच्या संदर्भाने असणारं क्राईम असू दे, त्याच्यामध्ये 25% पेक्षा कमी कन्व्हिक्शन असण्याचं कारण काय?
दाखल झाल्यानंतर या पद्धतीने काय होतं, त्याचा रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे हा आणि त्या रिव्ह्यू वरती जे जबाबदार आहेत अशा प्रॉसिक्युटर्सना नेमलं गेलं नाही पाहिजे, त्यांना त्याचा जबाब द्यायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी प्रॉसिक्युशनची वाढवली पाहिजे, पहिली गोष्ट. हम्म. दुसरी गोष्ट, हा पॅरोलवर आला नसता तर आज ही मुलगी जिवंत असते की नाही. हो पॅरोलवर हा कसा आला याचा सगळा रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि ज्यांनी पॅरोलवर सोडलं, ज्यांनी ते सगळं प्रेस केलं, ज्यांनी ते सगळं प्रोसेस केलं, त्या सगळे पण या सगळ्याचे सह आरोपी झाले पाहिजेत. खरंय. कारण निलमताई, खरं तर कोणत्या आम्हाला चांगल्या- तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. तुम्ही जे आधी सांगितलं, कदाचित आज तुम्ही सांगितलं नसतं तर हे महाराष्ट्राला माहीत सुद्धा नसतं की अशा प्रकारचा हा सगळा घोळ झालेला आहे. तुरुंगातले अनेक आरोपी दोषी राहिलेले हे लोक जे कैदी आहेत ते पॅरोलवर बाहेर आलेले आहेत. किमान आता तरी या सगळ्या अनुषंगानं तातडीनं जे कोणी गंभीर गुन्ह्यातले आरोपी असतील, जे पॅरोलवर असतील, त्या तातडीनं त्यांना आत टाकण्याच्या संदर्भात काही कारवाई होऊ शकते का, जेणेकरून उद्याचा तरी कुठला जीव असेल? हे निश्चितपणाने होऊ शकते. आणि आज आपण जो कार्यक्रम घेतोय, बोलतोय लोकांशी, त्याच्यामधून सुद्धा निर्णय ऐकला जातो, पोलिसांकडून ऐकला जातो. पण मी स्वतः निवेदन पण दिलेलं आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे यांना आणि सुनेत्राताई पवार यांना. पण आपला हा जो न्यूज 18 वरचा खास मुद्दा आलेला आहे की पॅरोल वरती लोक सोडल्यामुळे, त्याच्यात अजून एक काय होतं की पॅरोलवर काही लोकांना सोडल्यावरती खरं तर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पॅरोल देताच कामा नये. हा पण एक मुद्दा सातत्याने आला होता की सेक्शुअल ऑफेंडर्स जे आहेत, हॅबिच्युअल सातत्याने जे गुन्हे करतात, त्यांची यादी प्रत्येक पोलीस स्टेशनला असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने जेव्हा दिशा कमिटीच्या वेळेला आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला की सेक्शुअल ऑफेंडर लिस्ट नको ठेवायला, कारण त्याच्यामुळे गुन्हेगार जे आहेत त्यांना ते व्हिक्टिमाइज कारण नसताना होतील. आणि काय होतंय, ती लिस्ट अशी नसेल ना तर तो माणूस उठतो आणि दुसऱ्या शहरात जाऊन तेच उद्योग करतो आपल्याला. हो त्यामुळे अशा काही गोष्टी पोलिसांनी अंतर्गत, त्याची काय चॅनेलवरती काही जाहिरात होणार नाही की हा माणूस सेक्शुअल ऑफेंडर लिस्टमध्ये. एक दुसरं महत्वाचं अतिशय ते म्हणजे आता जो प्रॉसिक्युशनच्या संदर्भातला मुद्दा आला बघ, मी तुम्हाला उलट तुमच्यामुळे मला सांगता येतंय की जवळजवळ मी 8-10 जिल्ह्यांमध्ये बैठका घेतल्या, जिथे मला 33% 30%पेक्षाही 10%च रेट दिसला पॉक्सोमध्ये कन्व्हिक्शनचा. तर त्याच्यात होतंय काय की साक्षीदार संरक्षण देण्यामध्ये अपुरं ठरल्यामुळे कोर्टात जाईपर्यंत इतकी दमछाक होते या कुटुंबाची की ते तिथे एकतर हजरच राहत नाहीत किंवा ते होस्टाईल होतात. त्यामुळे मुद्दा मला असा वाटतोय की एक आपली यंत्रणा असली पाहिजे मुलींचं समुपदेशन करण्याची, त्यांच्या कुटुंबाचं धारिष्ठ वाढवण्याची. आता नवीन न्याय संहितेत म्हटलेलं आहे की दर महिन्यात पोलिसांनी त्यांना आयोनी सांगायला पाहिजे की तुमच्या केसचं स्टेटस काय आहे. पण काय माहितीये का, हे बघ, पोलिसांनी सांगणं आणि म्हणजे मी स्वतःला फार ग्रेट समजते असं नाहीये, पण आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगणं, तर त्याच्यामध्ये फार फरक आहे. हो त्याच्यामध्ये त्यांना समाजातलं कोणीतरी घटक भेटतोय असं वाटलं तर ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांना अधिक धीर येतो. कितीतरी मुली आमच्याकडे ज्या आहेत केसेसच्या, त्या शाळेत जात आहेत, परत दुसऱ्या शाळांमध्ये शिकतायत, भेटतात, असंही सांगतात की मुझे अभी अच्छे सपने आते हैं, असं सुद्धा बोलणाऱ्या मुली आहेत. त्याच्यातून बाहेर पडतायत हळूहळू. पण तुमच्याचकडे केस होती मुलीची, पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. जो 10 वर्ष ती केस चालली. आता ती मुलगी लॉयर झाली आहे आणि ती प्रॅक्टिस करते. त्यामुळे मला उदाहरण काय द्यायचंय की कन्व्हिक्शन कमी आहे, पण जेवढ्या मुलींना, त्यांच्या कुटुंबांना आपण संरक्षण देऊ, मग हे काम कोणाचं आहे? मगाशी गव्हर्नमेंटचं समीर गायकवाड बोलले, बरोबर आहे. हे पहा, जेव्हा चंद्रपूरची मध्ये केस झाली, मी अगदी थोडक्यात घेते, पण मुलींना समुपदेशनच होत नाहीये. कोण करतं समुपदेशन? पोलीस करतात. म्हटलं पोलिसांना MSWचं ट्रेनिंग आहे का समुपदेशनाचं? मग महिला बाल विकास अधिकारीचं काम आहे की त्यांनी समुपदेशनाची व्यवस्था करून दिली पाहिजे. त्याच्यासाठी माझ्याकडे स्त्रीमुक्ती संघटना आणि संघटनांनी जवळजवळ 100 जणींनी एकत्र येऊन निवेदन दिलं. त्याच्यात त्यांचं म्हणणं आणि निरीक्षण सर्वेत असं दिसलंय की 100 पेक्षा बरीचशी समुपदेशन केंद्र बंदच आहेत. ती सगळी गव्हर्नमेंट चालवणार असं सांगितलेले, ते पण नेमलेले नाहीयेत. त्यामुळे मी महिला बालविकास अधिकारी आयुक्तांना अशा निर्देश दिलेले आहेत मी की मी तुम्ही खरंच तुमच्या प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचे समुपदेशन सुरू करा. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. समीरजी, फक्त 30 सेकंद शेवटची, 30 सेकंद आहेत, वेळ संपलाय माझा. तुमचं सबमिशन आहे, 30 सेकंद फक्त. मला एक प्रश्न असा विचारायचा की बलात्काराची जर धमकी कोणी देत असेल तर पोलीस त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हा का बरं नोंदवत नाहीत? आपल्याकडे नुकतेच एका आमदार महोदयांनी एका व्यक्तीला फोन करून तुझ्या आईला आणि तुझ्या बायकोला XYZ करेन असं त्यांनी बोललेलं आहे. ह्या गोष्टी समाजामध्ये पुरुषांवरती प्रभाव पाडत असतात, याचे फरक पडत असतात आणि याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही, तेव्हा पुरुष असे निर्ढावतात आणि ते असे घाण आणि गलिच्छ कृत्य करतात. आणि ते खपून जातं, हे खपून जातं असंही त्यांना वाटतं. बिलकुल. ताई,
समीरजी, आम्ही हे विषय बोलतो ना तर आम्हाला सुद्धा धमक्या येतात. तर काय बोलायचं तुम्हाला? त्याच्यामुळे धमकी चुकीचीच आहे, आरोप झालाच पाहिजे. फक्त तुम्हाला त्या आमदारावरती तुम्ही केसचं बोलताय, पण एकूण समाज वातावरणामध्ये हा जो प्रकार चाललेला आहे की जे जे काही बोलतील त्यांना धमकी द्यायची. तुमच्यासाठी मी पोस्ट लिहिली होती की नीलमताईंच्या बद्दल अशा पद्धतीची भाषा वापरली जायला नाही पाहिजे. अगदी बरोबर. नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आज या महाराष्ट्राच्या रस्त्यावरचा जो रोष आहे, जो संताप आहे, आणि आज या चर्चेच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे मुद्दे जे समोर आले ना, त्याच्याबद्दल तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. कदाचित तुम्ही म्हणाले अशा चर्चा करून होतं काय? होतं एवढंच, ज्यांचा डोळा लागलाय ना, गुंगी आली आहे, जे स्तब्ध आहेत, अशा सगळ्या माणसांना हलवून जागं करून जागते राहू म्हणण्याची ही वेळ आहे. त्याच्यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. पण आज एक जीव गेला, उद्या दुसरा जाऊ नये यासाठी बोलत राहू. आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित केला, नराधमांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये का? बघा 85% लोक म्हणतात होय, धाक उरलेला नाहीये, 15% नाही म्हणतात. कुठल्याही गुन्हेगाराच्या मनात जोपर्यंत कायद्याचा धाक राहणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य येणार नाही. बडे मुद्देच्या